तर नमस्कार मित्रांनो, 3 तासाचा प्रवास करून आलोय मी CXT स्टेशनला. आज न्यू ब्लॉग बनवतोय. तर न्यू ब्लॉग तुमचं स्वागत आहे. माझ्यासोबत आहे अनिकेत सातपुते, तो पण बोरेगाववरने आलेला आहे. त्याचा पण एक यूट्यूब चॅनल आहे अनिकेत सातपुते. तो यूट्यूब चॅनल नाव सांग. अनिकेत सातपुते. हे लक्षात ठेवा, तो पण ब्लॉग बनवणार आहे. आम्ही दोघं ब्लॉग बनवणार आहे. ते बघा आपले CXT स्टेशन इसले भारी आहे ना एकदम. आम्ही जाणार आहोत आता गेटवेला. काय बोलतो मित्रा? गेट ऑफ इंडिया ब्लॉग चेक करत नावा. ब्लॉग क्लास पर्यंत बघा. आजचा ब्लॉग खूप मजेदार असणार, कारण आपला आण्या मित्र आहे, तो खास माझ्यासाठी आलाय. मी त्याला बोललो जायचं म्हणून आहे ना. तो पण 1 तासा प्रवास करून आलाय गोरेवाला, कारण ट्रेन खूप लेट होत्या. त्याच्यामुळे जरा आमचा प्रॉब्लेम झालाय. त्याच्यामुळे आम्ही जरा लेट झालो. काय बोलतो मित्र? बरोबर आहे. चला आता आपण जाऊया गेटवेला. काय काय मजा करणार, काय काय मस्ती करणार, नक्की तुम्हाला ब्लॉग मध्ये आपण. चला भेटू या व्हिडिओ मध्ये. तुम्ही तयार राहा व्हिडिओ बघायला. तर आम्ही करणार आपलं CXT स्टेशन. किती गजबजलेलं बघा. काय बोलतो आण्या? काय बोलायचं तुला? अरे आहे ना, चल तिकडे जाऊन ते दाखव त्यांना भूक लागली असेल तर त्यांनी इकडे जेवायचं पण दाखव. चला, तर कोणाला खायचं वगैरे असेल तर बाजूला खाऊ गल्ली पण आपण खाऊ गल्ली बघा. ते मेल गाड्या लागतात आतमध्ये, मेल गाड्या. पब्लिक कशी चालली आहे बघा. पंखे बघा इथे मोठा आहे. आपण घरी घेऊ जाईल दोघे जण की घरी. हेलिकॉप्टरचा पंखा लावून लावला. हेलिकॉप्टर मस्त आहे आपली. इथे तिकीट काउंटर आहे, तिकीट काढू शकता इकडे येऊन. इथे पाण्याचं जल आहे, पाणी पिऊ शकता. म्हणजे पाणी पिऊ शकता येऊन. आपण आलेलो आता बाहेर. हे बघा रेल्वे ऑफिस किती मोठं आहे बघा. काय करायचं? डायरेक्ट जायचं? डायरेक्ट जाऊ बघा. खाऊन जायचं. आल्यावर खाऊ ना. आणि काय बोलायचं 2 शब्द तयार झालेला आहे. काय बोलतो आण्या? 1 नंबर. आणि समोर आहे आपलं आराम हॉटेल. तिथे 25 रुपयाचा वडापाव आहे, खूप भारी लागतो. आणि समोर इकडे आहे आपलं BMCचं ऑफिस. इकडे थोडं पुढे जाऊया आपण. तर बघा समोर आहे BMCचं ऑफिस. सध्या काम चालू आहे तिकडे. आणि इथं पण आपलं रेल्वेचं ऑफिस आहे मोठं. इथे पण थोडं काम चालू आहे. तरी आपली मुंबई मित्रांनो, प्रिया भावाची आपली मुंबई. हे बघा मित्रांनो आपली मुंबई. CSMT चं ऑफिस आहे खूप मोठं CXTचं. तर मित्रांनो आम्ही आलो इकडे आतमध्ये. तर आतमध्ये शूटिंग वगैरे करतात बोलतात. तर आपण पण बघूया. आणि कसं वाटतंय तुला? 1 नंबर. आणायला दिलखुश माणूस आहे आपलं. बघा आपलं मुंबई. पण आता इथनं एंट्री करणार इथं आपण एंट्री करतो. चल ना. इथे सगळे शूटिंग वगैरे करतात. तिथे फोटो वगैरे काढतात. और म्हणजे आपली मुंबई. हे आपली मुंबई. तिथे शूट वगैरे करतात. आपला आण्या कुठं राहिला? आण्या पण तिथे शूट करतोय. फॉरेनर लोक आले तिथे शूट करायला. आम्ही पण आपलं शूट करतो व्हिडिओसाठी. त्याच्या पण यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. त्याची यूट्यूब ID आहे अनिकेत सातपुते. खूप आहे, खूप मस्त. तर मित्रांनो असे आमचं फोटोशूट झालेलं आण्याचं आणि माझं. तर आम्ही निघतो आता पुढे. का आण्या? चल ना. का थांबला? तो पण ब्लॉग करतोय आणि त्याला ब्लॉग करायचा आहे. तर आपण आता जाऊया पुढे. इथे आम्ही निघालोय आणि आता चाललोय गेटवेला. अनिकेत सातपुते दिस इज फॉर. त्याला रोज मजा येते, बाकी काय नाही. आम्ही दोघं सोबत काम करतो, एका कंपनीमध्ये आहे, सोबत आहे. तो ज्युनियर आहे, मी सिनियर आहे, असा आमचा प्रकार आहे. काय म्हणतो? हो, पण तरी पण तो माझ्या भावासारखं आहे. आम्ही खूप वर्षापासून सोबत काम करतो, तेव्हा आमची मैत्री पण थोडी चांगली आहे.
पण केतन मित्रापेक्षा कमी नाही. केतन आपला जिगरी दोस्त, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्याविषयी आपण गेलेलो बँड्रा बँकच्या, तेव्हा तो आपल्या सोबत होता आणि हा आत्ता माझ्यासोबत. चला 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 जाऊया आपण. मित्रांनो हे आहे मार्केट CXTचं. इथे कपडे, पॅन्ट, चप्पल वगैरे सगळं काय भेटतं, बुटं वगैरे सगळं भेटतं. आणि आहे टॅक्सी स्टँड. इकडनं गेटला त्याला टॅक्सी पण आहे. 20-30 रुपये घेतात. हे बघा खूप सुंदर असं मार्केट आहे. मार्केट आहे आणि हे आपलं पोस्ट ऑफिस, मुंबई पोस्ट ऑफिस आहे. इथे पण सॉक्स वगैरे भेटतात, बुटं वगैरे. लिंबू पाणीवाला इकडे आहे. आपण जायचे पुढून राईटला. आणि आम्ही आता लिंबू पाणी प्यायला आलेलो आहे इथे. आणि मस्तपैकी आता घसा कोरडा पडल्यामुळे थंडगार घशाला आराम देण्यासाठी लिंबू पाणी घेतो आपण. चला पिऊया. तर मित्रांनो आपण आलो आहे कबूतर खाण्याच्या पाशी. हा बघा अनेक असा व्हिडिओ शूट करतो. हे बघा कबूतर पाणी पित आहे. कबूतर खाना. इकडे कबूतर 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 बसलेले आहेत. बघा आपला आन्या कसा शूट करतो व्हिडिओ. आन्या खूप मस्त, खूप खूप. चला आता आपण जाऊ इथून सरळ पुढे चालत गेटवेला. बघा मित्र, भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ मुंबई. इकडे काय लिहिलं तरी आहे बघा. स्मारक सिक्के विक्री केंद्र, भारत सरकार, टक्साल मुंबई, SP MCI MLE इकाई. वा चला. आणि मित्रांनो ही आहे भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ मुंबई. ही पण जुनी बँक आहे, भरपूर जुनी बँक आहे. बघा भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ लिहिली आहे तिकडे. समोर आपली डबल डेकर बस आहे. डबल डेकर बस आपली कुठून आली? 138 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला चालली आहे. आणि आण्या पण आपला गप विमान चाललाय. आण्या काय झालं? काय ना पाय दुखायला लागले. आता एवढं चालून चालून आणे पाय दुखायला लागले. हे बघा मित्रांनो आहे लायब्ररी. बघा पिक्चरमध्ये किंवा सिरियलमध्ये प्रत्येक हिला कोर्ट बनवलं जातं. कोर्ट म्हणून दाखवलं जातं बघा. कोर्ट, मुंबई कोर्ट म्हणून. खूप सुंदर, खूप सुंदर. इथे रील वगैरे खूप चांगले शूट होतात. दर सॅटर्डे संडे भरपूर पब्लिक असते इथे शूटिंग वगैरे काढायला किंवा रील वगैरे शूट करायला किंवा पिक्चर शूटिंग, सिरियलचं शूटिंग वगैरे ते चालू असतं. खूप मस्त बघा, खूप. प्रत्येक वेळी कोर्टाचे दार वगैरे दाखवून जातात. तर मित्रांनो आपण आलोय जिल्हा अधिकारी व जिल्हा दंडाधिकारी यांचे कार्यालय मुंबई शहर ऑफ सिटी. वा सो नाईस. चला तर मित्रांनो आपण आलो आता गेट ऑफ इंडियाला. तर आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. चला आणि या चल लवकर. बघा टॅक्सी वगैरे इथे उभे सगळे. समोर आपलं गेट ऑफ इंडिया. चल तर इथून आहे एंट्री. आता आतमध्ये एंट्री करतो इकडनं. आण्या कुठं राहिलं? आण्या भावा चल लवकर. आण्या पण आपला व्हिडिओ शूट करतोय स्वतःचा. चला आता आपण जाऊया आतमध्ये.
आता आतमध्ये ते एंट्री केलेली आहे. समोर आपला गेटवे. चल छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता इथं आतमध्ये चेकिंग आहे तर बॅग टाकूया आणि जाऊ. तर मित्रांनो असं इथून आलं आपण गेट ऑफ इंडियाला आहे बघा गेटवे. समोर ताज हॉटेल. आता आपण जाऊया थोडं पुढे. तर मित्रांनो आता इथे किस्सा घडला आपल्यासोबत. इथे गेटवेला बोलतात तो स्टँड अलाउड नाही आहे. जो सेल्फीचा स्टँड आहे किंवा जो रील करायचा स्टँड आहे ना ते अलाउड नाही बोलतात इकडे. आता त्यांनी मला स्टँड जमा केला पोलीसवाल्यांनी. मला बोलले फाईन वगैरे भरावं लागेल 1200 रुपये आणि स्टँड भेटतो. मी बोललो 1200 रुपये भरण्यापेक्षा आपण नवीन स्टँड घेऊ. एक 1200 रुपये भरण्यापेक्षा आपण 200 रुपये नवीन स्टँड घेऊ आणि नवीन व्हिडिओ बनवू. त्यापेक्षा कोणी पण इथे येताना आपल्याला लक्षात ठेवा की स्टँड नेहमी बॅगेत ठेवा नाही तर दुसरीकडे कुठेतरी ठेवा. पण इथे आणू नका. इथे आणलं तर तुम्हाला फाईन भरावं लागेल. 1200 1250 रुपये फुकटखाली तुमचे पैसे जातील. हे नेहमी लक्षात ठेवा. आणि आपल्या मित्रमैत्रिणीला पण सांगा की इथे फक्त मोबाईल घेऊन या. स्टँड वगैरे का आणू नका. ठीक आहे. आता आपण जाऊया पुढे गेटवेला. मित्रांनो मस्त अशी बोट फेरी इथे आपला समुद्र. फेरी आहे ना. फेरी सगळ्या फेरीवाले आहेत. तिकीट वगैरे इकडे शो होतं. तुम्ही जाऊ शकता. तिकडनं खाली उतरायचं आहे बघा. हे खाली उतरतात इथे शिडी आहे. खाली उतरतो मी शिडी घेऊन जाऊ शकतो. तर सुंदर असा व्ह्यू आहे आणि सोबत आपण काकडी खातो. इकडे घासाला खूप कोरड पडल्यामुळे इथे भरपूर ऊन आहे बघा. भरपूर गर्दी पण आहे बघा. आणि आपलं जेल बिल असणार. काय बोलतो आपण उभं त्याच्या खाली मला वाटतं जेल बिल असणार. काय माहिती कोणी बघितलं आपल्याला थोडी माहिती आहे. बघा काकडी खातो मस्त पैकी. तुम्ही पण या खायला. अशा रीतीने आता बोट एक गेलेली आहे तिकडे. तो कधी बोट चालली आहे पुढे तिकडे. आणि इथे गेटवेचं काम चालू आहे. 20 रुपये 20 रुपये देख का गेटवेचं काम चालू आहे. 20 लेकिन बड़ी जहाज बड़ी शिप. समोर किती बोट आहेत बघा. मित्रांनो बोटी बघा किती भारी भारी आहेत मित्रांनो. किती सुंदर सुंदर बोटी आहेत बघा. तर मित्रांनो मी आता निघालो गेटवे मधून. आता चालू मोबाईल जमा करतील ते. चला आता जाऊया बाहेर. नाही आता मोबाईल जमा काय करणार. चला जाऊया आपण आता बाहेर. मित्रांनो आलं आपण आता बाहेर एक्झिट केली. बाहेर चाललो आपण. चला बाहेर. तर मित्रांनो आपला आना घेत आहे म्हणजे जे मी घेतले ना स्टँड तो घेत आहे. आण्याने केवढा मोठा स्टँड घेतला माझ्यासारखाच. आणि आता काय शूट करणार ना. माहिती आहे माझ्यापेक्षा मोठा. ठीक आहे काय हरकत नाही. पण लय भारी भेटलाय तुला. मग आता शूट करणार ना. गेटवेला दादांचं दुकान आहे. दादाकडनं आम्ही ते स्टँड घेतलेलं आहे. इकडे समोर आहे खाऊ गल्ली आहे. खाऊ गल्लीच्या इथे आलो ना बाहेर गेटवेच्या समोर तिकडे यांचं दुकान आहे. थँक्यू दादा. आणि काय 2 शब्द आणाच्या व्हिडिओ मध्ये सांगा. आता आण्याच्या व्हिडिओ मधनं काढणार आहे. चला आपण जाऊया आता पुढे. आपण चाललोय पुढे. पण आलो आता इथे पुढे खाऊ गल्ली आहे. हे बघा ताज तू किती मोठं बघा ताज होते. आपण चाललो आता लेफ्टला. आणि 7 नवीन काय खास नाही.
आतमध्ये गार्डन आहे. तर मित्रांनो आपण आलो ताजच्या फ्रंटला. इथून एंट्री आहे ताजमध्ये आतमध्ये. ते ताज हॉटेल आहे आपलं. आणि या साईडला आपला मराठी रितेश देशमुखचा पिक्चर वेड, त्या पिक्चर शूटिंग इथे झाली होती. जेव्हा तो लास्टचा सीन शूट करताना तो हायटेच शूट झालेला बघा. आतमध्ये जो रितेश देशमुख आतमध्ये चालत जातो ना, तो हायकरचा सीन त्यांनी शूट केला होता आणि आतमध्ये ताज हॉटेलमध्ये जातो बघा. तुम्हाला आठवत असेल तर सेकंड मिनिट बघा बघा. इथून रितेश देशमुख येतो आणि इथून आतमध्ये चालत जातो आणि हिरोईन इकडनं चालत रिटर्न इकडनं जाते आतमध्ये बोटमध्ये. आणि आपण व्हिडिओ शूट करतो त्याला. आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. बघा मित्रांनो कशी गर्दी घेते बघायला. आपला आणे इथं उभा आहे. काय आण्या कुठे गायब झालता तू? बघा बोर्ड किती भारी आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथं समाप्त करतोय, कारण ट्रेन खूप लेट असल्यामुळे लवकर जायचे. त्याला काय गोरेगावलाच जायचं, मला जायचं बदलापूरला. तर आमचा लाईक करा व्हिडिओला, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आपल्या आणायचं नवीन चॅनल आहे सांगा आणि जे साथ होते तर याला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. दोघांना भरपूर प्रेम द्या. आमचा व्हिडिओ खूप व्हायरल करा. आम्हाला पण एक मिडल क्लासची मुलं, आम्हाला पण फेमस व्हायची खूप इच्छा आहे. तर आम्हाला पण खूप काही करायचं आहे. तर आमच्या दोघं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय भीम. चला जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. चला बाय बाय.